सगळ्यात मोठा पापलेट. तर मंडळी हा बघा केवढा मोठा पापलेट आहे. फर्स्ट टाइम मी हरणे फिश मार्केटला आले. खूप मजा येते आणि फिश मला खूप आवडतात. त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या जातीचे फिश बघायला मिळतात जे मी आतापर्यंत त्यातले भरपूरसे प्रकार खाल्लेले पण नाहीये. मंडळी आता आपण आलो आहे हरणे बीचला. तर हरणे बीच आम्ही जिथं स्टे केला आहे हॉटेल साधना तिथून 13 किलोमीटरवर आहे. तर आता इथे प्रॉपर फिशचं मार्केट भरतं. फिशचा लिलाव होतो. आपण सगळं तो पाहणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पहा. खूप एक्साइटेड असणार आहे. तर मंडळी इथे काय असतं बोटीस ना हा. तर कसं असतं बोटीने फिशिंग केली जाते म्हणजे मासे आणले जातात आणि त्याच्यानंतर होडीने ते समुद्र किनाऱ्यापर्यंत आणले जातात आणि त्यानंतर असे बैलगाडीमधून ते समुद्र किनाऱ्यापर्यंत आणले जातात आणि त्याचा मग होतो लिलाव. तर मंडळी इथे पाहू शकता तुम्ही सगळ्यांची तयारी चालू आहे. शिवाय इथे बापरे मी पहिल्यांदाच आले आहे मार्केटमध्ये. तर इथे चालू आहे लिलाव. हे बघा ते सुकलेले मासे जे असतात सुकट बोंबील हे सर्व विकायला ताई बसलेले आहेत. तर ताईंना विचारू ताई किती वाजता बसता तुम्ही? संध्याकाळी 4:30 वाजता. 4:30 वाजता. आणि लिलाव रोज असतो का? रोज सकाळी संध्याकाळी 2 टाइम वेगळी असते. प्रत्येक माशाची वेगळी जाळी असते. वेगळी असते. ती जाळी आता बापायला माहिती, आम्हाला माहिती नाही ती. हा ना? कशी लावतात कशी करतात ते आम्हाला हे माहिती आहे विकायचा. हे सगळे सुकट हा कसं सुकवायचा कसं विकायचा किती ते दिवस सुकी मासे लागतात हे सुकवायला? सुकवायला सोडायला 2-3 दिवस लागतात. 2-3 दिवस. आणि मग हे का पूर्ण मिठामध्येच का फक्त? नाही नाही मीठ नाही लावत. मग कसं सुकवतात? सोडायचं आणि वाळवायचे दुसरे दिवस म्हणजे बरोबर ठेवायचे संध्याकाळी सोल्यावर आणि उद्या सकाळी वाळत टाकायचे. आणि मग हे टिकवण्यासाठी मीठ असतं ना त्याच्यामध्ये? मिठाची असते मच्छी दुसरी असते. दुसरी असते का? हा, मिठाची असते त्या बिन मिठाची असते. जशी सुकवशील तशी सुकते. क्रॅब हे काय काय हे क्रॅबच ना? खेकडा खेकडा हा समुद्री खेकडा आहे का? ओ समुद्री खेकडा. चोर बोंबील तो बघ. चोर बोंबील. कोळंबी हे बघ बांगडा सौंदर्या बोंबील हे बघ भाकस लेपा कोलबी हे बघ वाकट्या. वाटतं? हा. अगदी वेगळे वेगळे माशाचे प्रकार मी कधी ऐकले पण नाहीयेत. इथे 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 आता इथे लिलाव चालू आहे का? हा खाल्ल्याशिवाय समजत. लेप ताई कसे केले मासे? बोला बरं. 1200 रुपये किलो पापलेट. मोठी आहे का छोटी आहे कोळंबी? मोठी आहे का बघू? सगळ्यात मोठा पापलेट. तर मंडळी हा बघा केवढा मोठा पापलेट आहे. फर्स्ट टाइम मी हरणे फिश मार्केटला आले. खूप मजा येते आणि फिश मला खूप आवडतात. त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या जातीचे फिश बघायला मिळतात जे मी आतापर्यंत त्यातले भरपूरसे प्रकार खाल्लेले पण नाहीये.